सुपात्र कविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिका गौरदे हरी विठ्ठल श्री हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण बघा सुंदर अशा कार्यक्रमाला सुरुवात झाल्या प्रत्येक जण भारुडकार आपापल्या पद्धतीने भारुडाची मांडणी करत असतो पण कसा आहे उताल पाण्याला खळखळाट भारी हे जगो लगा काय चुकून आलात कुणीड चाललाय साहेब ए कुणीड चाललाय हा मी म्हणलं का खाऊन चाललाच घरला इकडे इकडे ह्यो तुकाराम गोले आपलं वय झालंय आपल्या वयाच्या मर्यादेनं हेतू उभं राहावं भारुड करावं अगदी म्हणतो मी काय म्हातारा झालो का 10-15 वर्षाच्या पोरावने गोरकावतोय अजून आणि हे अर्ध्या आळकोंडाने पिवळा झालेलाही येलाय जवळ्याचा मन ह्यो काय म्हणतो मला असला तसला भारुडवाला चालत नाही आणि मी काय साधा भारुडकार नाही तुझा बाप आहे शिंगाड्या देण्यात ठेवायचा अरे चंदनाच्या लाकडाची सर येईल का बाबलीच्या लाकडाला चंदनाच्या लाकडाची सर येईल का बाबलीच्या लाकडाला आणि शिंगाड्याची सर येईल का या जवळ्याच्या माकडाला तो का म्हणे असावे जातीचे येड्या गबाड्याचे काम न होईल भारुड पाठच करावं लागतं त्याला अलंकारानं नटवावं लागतं समाजाला पटवावं लागतं आणि नाही पटलं 5-10 रुपये दिलं काही असं कटावावं लागतं बरं का हा भारुडाला रंग भरताना भारुडाला रंग भरताना गुलाबी सुटाली हवा गुलाबी सुटाली हवा या रागूचा या रागूचा टपून बसलाई हवा रागूचा टपून बसलाई हवा रागूचा टपून बस
हे जो चुकून कांद्याला दर आल्यावानी झालंय आज. हा पण नादच करायचं नाही. शिंगाड्याचं कसं असतं, मी पहिल्यांदा गड्याचा अंदाज घेत असतो. पहिल्यांदा अंदाज घ्यायचा, गडी काय करतोय, कसा करतोय, कुठल्या डावावर खेळतोय. जर एकदा आपण डाव टाकला त्याला दिवसात सान्या. हा म्हणून आज गावलाय मैदानात तुला धाकवतो शिंगाड्याचा हात. आज गावलाय मैदानात तुला धाकवतो शिंगाड्याचा हात. आज घावलाय मैदानात तुला धाकवतो शिंगाड्याचा हात. आज घावलाय मैदानात तुला धाकवतो शिंगाड्याचा हात. हो माझ्या पत्र धान्याला वैकुंठवासी नांदतो त्याला. आणि असा माझा धनी भलान माझ्या पूर्वजन्माचा उद्धार केला. भक्त रक्षिला मजवर फार उपकार केला. तडी तातडी धावून आला आणि पत्राचा मजकूर याने पाहिला. ही शाना याला कसं असतंय, जगाला ज्ञान सांगत असताना अगोदर आपण सुधारलं पाहिजे, आपलं घर सुधारलं पाहिजे, मग गावचा विचार करायचा, मग तालुक्याचा करायचा, मग जिल्ह्याचा करायचा. हे जे याला कळलं नाही, हे जर रेशन कार्डचं असलं. परवा या गड्याच्या घरापासून जाऊया म्हणलं, मी कार्यक्रमाला खाली गेलो होतो हाजापूरला. जाता जाता म्हणलं जवळच्या वाकीवरनं खाली आलो इकडं. म्हणलं येलाय घरी हाय का 12 वाजता जावं घरापासून. मी या गड्याच्या घरापाशी आलो तर नवरा बायकोची भांडणं लागलेली. आता भांडणं आणि बारूड सांगाय आला. मालकीने गड्याला हित धरला होता. हित मालकीने इकडे झोला द्यायची, ह्यो इकडे द्यायचा. यानं मला बघितलंच नाही. मालकीने बघितलं, मालकीने हात ढेला सोडला. ह्याला वाटलं ह्यालाच बेहून हात ढेला सोडला म्हणून ही झोला द्यायला आला. ए म्हणली महाग बघा. महाग बघितल्यावर मी मला बघितलं, म्हणला शिंगाडे महाराज किती उशीर बघताय म्हणला. हात सोडला लागला पळायला. मला म्हणला जीव ठेवायचा नाही आज. म्हणला किती उशीर तुम्ही बघताय म्हणला. आज येला म्हणला मी जीव ठेवत नाही. लागला पळायला. लाईटीच्या डांबापतूर गेला. मी ह्याच्या माग पळतोय. लाईटीच्या डांबावर सार 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 वर चढायला लागला. मी म्हणलं येलाय, अरे ह्याच्या मागे लई गेली. म्हणलं तू आता खाली यायचा नाही. म्हणलं शिंगाडे महाराज जीवच ठेवत नाही. वर गेलाय ताराला धरायचा. मी म्हणलं अरे येलो नका नका. जो काय म्हणतो माझ्या शिंगाडे महाराज गबसा. म्हणला आज बुधवार आहे, लोड शेडिंग आहे, लाईट नाही म्हणून मी वर चढलो. या असला शान आहे. अरे नाचू किती आणि गाऊ किती, अरे नाचू किती आणि गाऊ किती. आज मला सारखं झालंय रा. आणि जवळ्याचं गाबड माझ्या जाळ्यात आलंय रा. जवळ्याचं गाबड माझ्या जाळ्यात आलंय रा. अरे नाचू किती आणि गाबू किती माझ्या मला सारखं झालंय रा. नाचू किती आणि गाबू किती माझ्या मला सारखं. जवळ्याचं पार माझ्या जाळ्यात आलंय रा. हो म्हणून भक्त संकटी रक्षिला माझवर फार उपकार केला. तडी तातडी धावून आला न पत्राचा मजकूर यांनी पाहिला. संकट पाहुनी भला बोध केला. 4 खनी 9 दरवाजा 10 इंद्रिय हाच बोध केला. आयशा 4 वेद वर्णी आणि तुका गरजो तो पुराणी. पत्र धन्याला माझे पत्र धन्याला, पत्र धन्याला माझे पत्र धन्याला, पत्र धन्याला
माझे पत्र धान्याला पत्र धान्याला माझे पत्र धान्याला पत्र धान्याला माझे पत्र धान्या आणि पत्र धान्याला माझ्या पत्र धान्याला पत्र धान्याला माझ्या पत्र धान्याला हो विठ्ठल दर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजाने दात वाघाच मोजला माझ्या संभाजी राजाने अरे इत भारुड म्हणाव ए मचो इत भारुड म्हणाव या जवळ्याच्या पोरान 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 बघा महाराजांनी सांगितलं बायकोनं धरलं म्हण शर्टाला माझ्या धरला असेल गाव मावशाओ गडी तब्येतीनं एवढा बघून माझ्या बायकोनं माझ्या गचुटीला धरला असेल का कोण म्हणतो रे होय म्हणून अरे धन्याने गाव हवाली केला विसर दादा त्याचा तुम्हाला पडला पण शेवटी माझी बाबाचा टोला तुमच्या अंगावर बसेल हो माय बाप अहो गावात वस्ती भरपूर आहे तोवरी आपले हित पाहिजे जर कालिया उपाय तेथे कोणाचे न चाले हो माय बाप दादा भक्ती करायची झाली तर तारुण्यपणामध्ये करा ही म्हातारी माणसं आपणाला गाईड असू द्या बघा एखादं 5 वर्षाचं लहान मूल रस्त्यानं जाऊ द्या आई शेंबूड जरी आलेला असला तर बाळाला उचलून घेते आणि म्हणते अरे बाळा एक पप्पी दे पण असले एखादं 60 वर्षाचं म्हातार जर रस्त्यानं चाललं आपण म्हणू काय यावं बाबा एक पप्पी द्या नाही म्हणणार कारण का बाबाची पप्पी ह्याची वयोमर्यादा संपलेली असते म्हणून भक्ती करायची झाली तर तारुण्यपणामध्ये करा म्हातारपणी भक्ती केली तर कसं होते बघा डोळ्याला दिसत नाही तोंडाला कळत नाही म्हणून महाराज सांगतात या डोळे गावचे लागतील कवाडे नाकापूर शेंबूड बदबदा पडे तोंडापूरचे 32 खेडे ओच पडतील हो माई बाप लग बग माझ्या रायाची संत मंडळी पाहायाची आणि गाडी घोंगराची आली तुकोबा राजाची गाडी घोंगराची आली पांडुरंगाची गाडी घोंगराची आली तुकोबा राजाची गाडी घोंगराची आली पांडुरंगाची बघा माझ्या बायकोनं माझ्या गचुटी धरलं म्हणून महाराजांनी सांगितलं पण या गड्याला बायकोच नव्हती मला म्हणला इलाय महाराज मुलगी बघा माझ्यासाठी म्हणून या गड्याला मुलगी बघून दिली कर्नाटकची मुलगी बघून दिली घरी आल्यानंतर बायकोच्या अंगावर काय पांघरून द्यावं गड्याला अक्कल नाही गोविंद महाराज चांगली गोष्ट आहे भाव आहे म्हणून लई बाजू घेऊ नका नाही लग्न करायसाठीच बोलवलं तुम्हाला इथं गड्याच्या अंगावर बायकोच्या अंगावर वाकळ पांघरून दिली बायकोच्या नाकातली नथ वाकळ काढकली सकाळी मुलीनं सुरुवात केली येन रे अप्पा येल्ली मोतो
आता मला काय माहित आहे तुझी बायको इडी आहे का छानी आहे ती. सकाळी उठून येंडी अप्पा येल्ली मग तू म्हणल्यावर गडी म्हणला बाबा मला काय कळना काय म्हणते मला कळना. बा जाऊन आडवा उभा राहिला म्हणला बोल ग बाय काय म्हणती. बाला तर कुठं कन्नड आलं याच्या कानडीने केला मराठी भरतार तयाचे खळे ना तयाला उत्तर. ह्याच त्याला काय कळना त्याच ह्याला काय कळना. बाप जाऊन आडवा उभा राहिला आणि म्हणला बोल ग बाय काय म्हणती. मी म्हणली येंडी अप्पा येल्ली मग तो. बा म्हण तू लांब कशाला जाती बस आड बाजूला. अरे घे गोडीन गोडीन आलाच माझ्या जोडीन काय बी बोलू नको पोरा घोरपडीला फाडीन. काय बी बोलू नको पोरा घोरपडीला धाडीन. काय बी बोलू नको पोरा घोरपडीला धाडीन. काय बी बोलू नको पोरा गावाकडे धाडीन. अहो मान जाओ तुमचे पाठीशी लागेल डोपर फुरूचा मणका मोडेल. आईशी फजिता म्हातारपणी होईल हो बाबा. आईशी फजिता म्हातारपणी होईल बाबा. दोन्ही टिऱ्या तुमच्या वाळून जातील. गांधापूर तुमचे बदबदा वाहील. लिंगाची तुमच्या गडबड होईल. मेल्या कुत्र्यासारखी हो माय बाप. एका जनार्दनी शरण दिव्य रसायन छेदून भावाचे बंधन वैकुंठवास कराल हो माय बाप. अरे पाप करोनी पापी मन हे सैर वैरा पळतैर पळतैर पळतैर. काय काय केलंय भल्या माणसा देवाला चार कळतैर. 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 काय काय केलं भल्या माणसा देवाला चार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला चार कळतैर. ओ अरे शाप हेला पाप आहे या मचूचा घुडे महाराज लाजई ताप आहे. आणि भारुडात म्हणला तर मचू मी तुझ्या बापाचा बाप आहे. दादा कुस्ती खेळायला जर गेला तर गडी पडून यायचा नसतो. ही गडी काय करतो पडून येतो आणि घरी सांगतो आई मला बैलानं मारले. बैलानं मारलेलं नसतं. माझ्यासारखा पैलवान तुझ्या बोकांडी बसलेला असतोय ते तुला लक्षात नसते. म्हणून महाराजांनी सांगितलं माझे गुरुबंधू हनुमान भजनी मंडळ महाराजांनी यांच्याकडून 101 रुपयाचं मानधन आमच्या ढोलची मास्तरला. आम्हाला वाटलं आम्ही असंच बसतो का काय कळना. अरे पाप करोनी पापी म्हणे सैर वैरा पळतैर पळतैर पळतैर. काय काय केलंय भल्या माणसा देवाला चार कळतैर. काय काय केलंय भल्या माणसा देवाला चार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला चार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला चार कळतैर. हो बोला विठ्ठल विठ्ठल.